आज आपण जाणून घेणार आहोत एका दोरीची गोष्ट. ती दोरी फक्त रंगीतच नाही, तर त्यात भावनांचा, विश्वासाचा आणि इतिहासाचा धागा सुद्धा आहे. हो, आपण आज जाणून घेणार आहोत रक्षाबंधनाची खरी गोष्ट. नमस्कार, मी इरा दीक्षित आणि तुम्ही पाहत आहात कथा दर्पण. रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे नाते. हा सण फक्त नात्यांचा नाही, तर एकमेकांची जबाबदारी स्वीकारण्याचा आहे. आपल्या पुराणांमध्ये, इतिहासात, लोककथांमध्ये राखीचा उपयोग भक्ती, सामंजस्य, राजकारण इथपर्यंत केला गेलाय. राखी ही शक्तीला साथ घालणारी गोष्ट आहे आणि फक्त भावानेच बहिणीला वाचवलं असं नाही. कधी कधी बहिणीचं साहस देखील भावापेक्षा मोठं ठरतं. इतिहासातील सगळ्यात प्रसिद्ध राखी म्हणजे राणी कर्णावती आणि हुमायून यांची. राणी कर्णावतीला एक आक्रमक राजा बंद करण्यासाठी पुढे येत होता. ती एकटी कमजोर होती. तिने एका मुघल सम्राटाला, हुमायूनला राखी पाठवली. हुमायूनने ते बंधुत्व लगेच स्वीकारले आणि तो तिच्या मदतीसाठी धावून गेला. ह्याच्यावरनं आपल्याला कळते की राखी फक्त रक्ताचं नातं नाही, तर राखी मनाचे नाते निर्माण करते. तुम्हाला महाभारतातली गोष्ट आठवते का? एकदा श्रीकृष्णांच्या हाताला लागतं तेव्हा द्रौपदी आपली साडी फाडून त्यांच्या हाताला बांधते आणि ते म्हणतात की मी तुला ह्याचं फळ नक्की देईन. जेव्हा वस्त्र हरणाच्या वेळी तिला सगळे सोडून जातात, तेव्हा श्रीकृष्णच तिला वाचवतात, कारण त्या एका दोरीचं ऋण त्यांच्यावर होतं. आता यातनं आपल्याला काय शिकायचंय? आजच्या काळात मोबाईल, गिफ्ट, सेलिब्रेशन सगळं असतं, पण खरी राखी म्हणजे एकमेकांसाठी उभं राहणं. भाऊ बहिणीला वचन देतो की मी तुझं रक्षण करेन, आणि बहीण फक्त राखीच नाही, तर समर्थन, प्रेम आणि एक विश्वास देते. राखी ही एका सणाची गोष्ट नाही, तर ती एक संस्कृती आहे जी विश्वासावर उभी आहे. खरं बंधन म्हणजे काय? जेव्हा आपण एकमेकांच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःहून घेतो. ही होती रक्षाबंधनाची खरी गोष्ट. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कथा दर्पणला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका विसरलेल्या पण मनाला भिडणाऱ्या गोष्टीसह. धन्यवाद.